नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री अगस्त्यला बोलवण्यासाठी रूममध्ये येते आणि ती दरवाजा उघडून पाहते तर अगस्त्य तिथे नसतो. हे बघून ती खूप शॉक होते आणि अगस्त्यला इकडे तिकडे बघायला लागते. तितक्यात तिथे अगस्त्य श्रीसमोर छान असा तयार होऊन येतो. अगस्त्यला असं तयार झालेलं पाहून श्री त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते आणि मनातच म्हणते की हा एवढा तयार होऊन कुठे चाललाय. अगस्त्य श्रीला विचारतो की श्री काय झालं, तयार का नाही झालीस तू. श्री विचारते की का, तू कुठे बाहेर चालला आहेस का. अगस्त्य म्हणतो की कोजागिरीचा प्लॅन आहे ना आज. श्री म्हणते की सांगितलं ना परीने तुला. अगस्त्य म्हणतो की परी कशाला सांगेल, शुभ्राचा प्लॅन आहे, आत्ताच सांगून गेली ती. हे ऐकून श्री खूप शॉक होते. अगस्त्य श्रीला विचारतो की पण तू कुठे होते. श्री मनातच म्हणते की शुभ्रा ऐका आमच्या चॅनलवर ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदाच ऐका. हे असं झालं आहे, पण हे तर ब्रेकिंग न्यूजवाल्यांपेक्षा पुढची निघाली, काय करायचं हिचं. श्रीला असं विचारत बघून अगस्त्य विचारतो की श्री काय झालं. श्री त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अरे हा प्लॅन तर, पण अगस्त्य तिला थांबवत म्हणतो की तू आवर पटकन आणि खाली ये, खाली वाट बघतायत सगळे, असं म्हणून तो खाली निघून जातो. नंतर आपण पाहतो की सगळेजण छान तयार होऊन आलेले असतात. विशू शुभ्राला विचारतो की शुभ्रा आता तरी सांग ना काय प्लॅन आहे ते. तेव्हा तिथे स्वीटी वहिनी आणि मयुरी वहिनी सुद्धा येतात. विशू त्यांना विचारतो की वहिनी तुम्हाला माहिती आहे का अंदर की बात. तर स्वीटी वहिनी म्हणतात की नाही ना, आम्हाला पण काहीच आयडिया नाही आहे, आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की लवकर तयार व्हा. पृथ्वीदादा त्यांना म्हणतात की पण काहीतरी स्पेशल असणार, एवढं मात्र नक्की. आता विशू सुलक्षणाताईजवळ जाऊन म्हणतो की आई तुला काही कल्पना आहे का. सुलक्षणाताईसुद्धा सांगतात की नाही, तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच आम्हालाही माहिती आहे. आणि त्या मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनींना म्हणतात की मयुरी स्वीटी तुम्हालाही काही माहिती आहे का, नुसत्या शोभेच्या भावल्या बनून आला आहात का. आणि म्हणतात की जरा जा शुभ्राला मदत करा, ती केव्हापासून एकटी काम करते किचनमध्ये. तेव्हा आदित्यदादांचं लक्ष जातं आणि ते सांगतात की श्री आणि अगस्त्यसुद्धा आलेत. आता मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी श्रीकडे बघून तिला खूप छान दिसतेस असं खुणावून सांगतात. सुलक्षणाताई रागाने त्यांच्याकडे बघून म्हणतात की काय बघत बसला आहात, जा पटकन. पण तेव्हाच शुभ्रा सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन येते. सगळेजण खुश होऊन शुभ्राकडे बघत असतात. आता हे सगळं बघून श्री मात्र खूप शॉक झालेले असते. शुभ्रा ट्रे खाली टेबलवर ठेवत सगळ्यांना म्हणते की सरप्राईज, मी आज कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध बनवला आहे सगळ्यांसाठी. हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात. आता सुलक्षणाताई म्हणतात की खरंच हे खूप छान आहे, तरी आम्ही विचारच करत होतो की आम्हाला सगळ्यांना का तयार होऊन बोलवलं आहेस तू. खरंच तुझं हे सगळं सरप्राईज आवडलं आम्हाला. आदित्यदादा म्हणतात की आई तुला आठवतं का, आपण पण आम्ही लहान असताना दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा करायचो, पण आता कितीतरी वर्षानंतर करतोय ना. विशू म्हणतो की आणि हे सगळं क्रेडिट माझ्या सुंदर बायकोला जातं. पृथ्वीदादा म्हणतात की शुभ्रा थँक्स, तुझ्यामुळे आज पुन्हा एकदा आम्हाला हा आनंद अनुभवता आला. आणि विचारतात की आता पुढचा प्लॅन काय आहे ते सांग पटकन. शुभ्रा म्हणते की मसाला दूध टेस्ट करून बघा ना सगळे, मी पहिल्यांदाच बनवलं आहे ना. आणि खरं सांगू का, तुमच्या सर्वांच्या हसरे चेहरे बघून खरंच खूप आनंद होतोय. या घरातले सगळे हॅपी असावेत एवढंच मला वाटतं. परी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की शुभ्रा काकी हे दूध, तर शुभ्रा तिला थांबवत म्हणते की हो तुझ्या आवडीचं आहे ना, हे घे तुला पहिल्यांदा देते, असं म्हणून ती परीला दूध द्यायला लागते. पण सुलक्षणाताई शुभ्राला थांबवत म्हणतं की शुभ्रा थांब, कोजागिरी पौर्णिमेच्या आधी हे दूध चंद्राला दाखवायचं असतं, त्याची सावली पडली की मग आपण सगळ्यांनी प्यायचं असतं. श्री म्हणते की आता एवढी सगळी तयारी केली आहे म्हटल्यावरती एवढं माहीतच असेल ना हिला. सुलक्षणाताई रागाने म्हणते की टोमणे मारण्यापेक्षा जिने एवढी तयारी केली आहे ना तिचं कौतुक करा. शुभ्रा म्हणते की मला माहीत होतं, पण परीने मागितल्यावर कसं नाही म्हणणार ना तिला, म्हणजे लहान मुलं देवाघरची फुलं असतात ना, मग तिला कसं नाही म्हणणार, म्हणून देत होते. बाय द वे चंद्राची सावली कुठे बघायची असते. हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. आता सुलक्षणाताई म्हणतात की कुठे म्हणजे गार्डनमध्ये. मग ते सगळेजण गार्डनमध्ये जातात. श्री मात्र तिथेच उभी असते. शुभ्रा मसाला दूध घेऊन जायला निघते. तितक्या श्री तिला हाताला पकडून थांबते आणि तिच्याकडे बघत मनातच म्हणते की आयत्या पिठावरती
रेघोट्या ओढल्यास तर तू. आणि ती शुभ्राकडे रागाने बघायला लागते. आता शुभ्रासुद्धा मनातच म्हणते की हे तर काहीच नाही आहे श्री, तुझ्या कपाळावरच्या लाल रेघोट्याचा सरकोटा आहे ना, तो सुद्धा पुसून टाकणार आहे मी, आणि तेही लवकरच. आता यानंतर आपण पाहतो की सगळेजण बाहेर गार्डनमध्ये येतात. शुभ्रा त्यांच्यासाठी मसाला दूध घेऊन येते. आता पृथ्वीदादा शुभ्राला विचारतात की अगो शुभ्रा, कोजागिरीचं दूध असं पातेल्यात आणायचं असतं आणि त्या पातेल्यात असं चंद्राचं प्रतिबिंब बघायचं असतं आणि त्याचं दर्शन घ्यायचं असतं. तू हे सगळं आधीच वाढून ठेवलंस. यावर शुभ्रा म्हणते की ॲक्च्युली मला ना माहिती होतं आहे, पण मी नंतर विचार केला की 10 कपमध्ये 10 चंद्र दिसतील ना, मग तेच बेटर असेल, म्हणून मग मी तसं आणलं. हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. आता सुलक्षणाताई पृथ्वीदादांना म्हणतात की पृथ्वी, अरे तिने इतकी मेहनत घेऊन दूध बनवले आणि तिचं कौतुक करायचं सोडून काय बोलतोयस तू, आणि शेवटी भावना महत्त्वाच्या नाही का. आता शुभ्रा सगळ्यांना मसाला दूध देते. अगस्त्य मसाला दूध पिऊन बघतो आणि थोडासा शॉक होऊन म्हणतो की ही चव तर, आणि तो श्रीकडे बघायला लागतो. श्री अगस्त्यकडे बघून आनंदाने हसत असते. आता शुभ्रा अगस्त्यकडे बघून आश्चर्याने विचारते की काय झालं अगस्त्य, तुला आवडलं नाही का मी बनवलेलं मसाला दूध. तर अगस्त्य म्हणतो की नाही म्हणजे आवडलं, पण ही चव तर, असं म्हणून तो शांत बसतो. शुभ्रा आश्चर्याने अगस्त्यकडे बघायला लागते आणि म्हणते की काय झालं अगस्त्य, कसला विचार करतोयस. मग अगस्त्य म्हणतो की काय नाही. आता श्री बसायला जाणार तितक्या सुलक्षणाताई शुभ्राला म्हणतात की शुभ्रा ये बस. मग शुभ्रा लगेच सुलक्षणाताईंच्या बाजूला जाऊन बसते आणि सगळेजण रागाने सुलक्षणाताईकडे आणि शुभ्राकडे बघायला लागतात. आता अगस्त्यसुद्धा श्रीकडे बघतो आणि श्रीला म्हणतो की श्री ये इथे बस, आणि तो त्याच्याजवळचं मसाले दूध श्रीला द्यायला लागतो. श्री त्याच्याकडे प्रेमाने बघत असते आणि परत ती थोडीशी लाजून सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की नाही नको, मी घेते, तू घे. आता हे बघून सुलक्षणाताई विशूला म्हणतात की विश्वा, अरे तू पण दूध दे की शुभ्राला. आता विशू शुभ्राला दूध देतो आणि त्याचं लक्ष अगस्त्याकडे जातं. अगस्त्य कसला तरी विचार करत असतो. तेव्हा विशू त्याला विचारतो की काय रे, कसला विचार करतोयस. त्यावर अगस्त्य म्हणतो की काही नाही, म्हटलं आपण सगळे छान इथे जमलो आहे आणि माहोल बनला आहे, तर मग सगळेजण म्हणायला लागतात की अंताक्षरी म्हणायचं. मग अगस्त्य म्हणतो हो तेच म्हणत होतो मी. आता स्वीटी वहिनी म्हणतात की एक काम करूया, आम्ही लेडीज एका टीममध्ये आणि तुम्ही जेंट्स एका टीममध्ये. आता परी मध्येच सगळ्यांना थांबवून म्हणते की एक मिनिट, मला शुभ्रा काकींच्या मांडीवरतीच जाऊन बसायचं आहे. आता सगळेजण अंताक्षरीचा खेळ खेळायला लागतात. सगळेजण खूप खुश असतात. आता अगस्त्य श्रीकडे बघत मनातच म्हणतो की श्री, मला माहिती आहे मी तुला खूप हर्ट केलं आहे, सॉरी. मग श्रीसुद्धा अगस्त्यकडे बघत मनातच म्हणते की मी पण सॉरी, मी तुला खूप दुखवलं आहे ना, सॉरी हजबंड. आता सगळेजण म्हणायला लागतात की हो आले लेडीजवरती आले. मग वरून कोणालाच काही बोलता येत नाही. तेव्हा श्री अचानक वरून गाणं बोलायला लागते. इकडे अगस्त्य श्रीकडे बघतो आणि विचार करत डोळे झाकत म्हणतो की हा आवाज तर, आणि आठवायला लागतो आणि त्याला आठवतं की तो गाडीमध्ये बसून ऐकत असतो की हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवर फुलराणी ती खेळत होती. आणि अगस्त्य श्रीकडे डोळे उघडून बघायला लागतो आणि म्हणतो की म्हणजे आरजे सखी श्री आहे, पण श्री तर ती, आणि तो थांबतो आणि म्हणतो की सगळं तर शुभ्रा बघायची, ती शुभ्रा होती, आणि त्याला काही समजत नाही. तो विचार करत असतो. यानंतर अगस्त्यसुद्धा थोड्या वेळाने एक गाणं बोलतो. तेव्हा पृथ्वीदादा त्याला थांबवत बोलतात की अगस्त्य काय चाललं आहे तुझं. त्यावर अगस्त्य बोलतो की काय चाललं आहे, म्हणजे गाणं गातो आहे. तर पृथ्वीदादा म्हणतात की काय आपल्यावरती ज आलं आहे, जवरून बोल. मग ते अगस्त्य विचार करत म्हणतो की अच्छा ज, आणि अगस्त्य श्रीकडे बघत गाणं गायला लागतो. शुभ्रा खूप रागाने अगस्त्यकडे बघत असते. आता श्रीसुद्धा अगस्त्यकडे खूप प्रेमाने बघत असते आणि ती अगस्त्यच्या स्वप्नात हरवून जाते. आता अचानक सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. अचानक श्री दचकून सगळ्यांकडे बघायला लागते. सगळेजण म्हणतात वा किती छान गायलास, आणि काय रे असं गाण्याचं इन्स्पिरेशन कोणाकडून घेतलंस तू. तर अगस्त्य सांगतो ऑफकोर्स श्री. हे ऐकून श्री आश्चर्याने अगस्त्यकडे बघायला लागते आणि शुभ्रा खूप रागाने अगस्त्य आणि श्रीकडे बघत असते आणि कुठल्या तरी विचारात हरवते. आणि आजचा भाग इथे संपतो.